गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी आपल्याला या जीवनामध्ये हेच सांगितलेलं आहे ना, जो गुरुचा आज्ञापालन करतो ना तोच खरा शिष्य आहे। आणि बघा, आता गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनुष्यानं काय करावं ते आज आपण पाहणार आहोत। ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नसेल ना, त्यांनी दत्त गुरूंना गुरु माना आणि या संकल्पनाला सुरुवात करा। हा गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा संकल्प आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करणारा आहे। आज आपण समर्थांची ही गुरुपौर्णिमा आहे। ही गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करणार आहोत हे आपण पाहणार आहोत। समर्थांनी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक मनाला सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये घडणारी घटना आहे ना, ती भगवंतारहित असते। भगवंत तो करत असतो, पण कर्म कसे करायचे ते आपल्या हातात असतं ना। म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा पहिला दिवस आहे ना, खरं तर गुरुपौर्णिमेच्या 7 दिवस अगोदर जे कोणी मांसाहार करत असतील ना, त्यांनी 1 आठवडा मांसाहार करू नये। बघा, आता तो दिवस राहिलेला नाही। आता आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण हे निरूपण करत आहोत ना, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की आपल्याला करायचं काय आहे ते आपण आता पाहणार आहोत। जेव्हा आपण रात्री झोपतो ना, तेव्हा एक मंत्र म्हणायचा, भगवंताचं नामस्मरण करायचं। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हे नामस्मरण आहे ना, आपण रात्री करायचं आहे। आणि जेव्हा आपण सकाळी उठू तेव्हा सुद्धा 3 वेळा हे नामस्मरण करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, असे हे 3 वेळा हा नामस्मरण करा। आणि जेव्हा आपले आंघोळ स्नान होईल तेव्हा आपण उपासनेला बसू ना, तर उपासनेला आपण जो दिलेला मंत्र आहे त्या मंत्रानं उपासना करायची नाही, फक्त दत्त गुरूंच्या नामस्मरणानं उपासना करायची आहे। कारण ही गुरुपौर्णिमा आहे ना, अध्यात्म क्षेत्रातील गुरु दत्त गुरूच आहेत ना। दत्त गुरूंशिवाय दुसरा कोणी गुरु असू शकतो का बरं? कोणीच नाही। म्हणून जेव्हा आपण उपासनेला बसू ना, तेव्हा माळ हातात घ्यायची नाही, तेव्हा 2 अगरबत्त्या घ्यायच्या। अगरबत्त्या घेतल्यानंतर 1 अगरबत्ती लावायची, पूर्ण अगरबत्ती होईपर्यंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण आहे ना। 2 अगरबत्त्या आपल्याला करायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की हे वेगळंच का सांगते? कारण आपल्या जीवनामध्ये हे दत्त तत्व निर्माण करण्याचं हे साधन आहे। आपण बघा, 108 माळ्याची उपासना आहे ना, ती अवघ्या 15 मिनिटात सुद्धा करू शकतो, पण हे किमान 1.5 घंटा लागेल। या 1.5 घंट्यामध्ये आहे ना, 2 अगरबत्त्या कमी 1.5 घंटा तरी चालतील। हे 1.5 घंटा आपल्याला नामस्मरण करायचं आहे। या नामस्मरणानं आहे ना, आपल्या पूर्ण घरामध्ये दत्त तत्व निर्माण होईल। आणि या दत्त तत्वाचा आहे ना, या दत्त तत्वाचा फायदा आपल्या आयुष्यावर होणार आहे। त्या दिवशी आपण संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर आहे ना,
आपल्या पूर्ण जेव्हा आपण संकल्प करू ना, उपासना केल्यानंतर भगवंताला आपल्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवायच्या आहेत. या सृष्टीमध्ये फक्त दत्तगुरूंचा अवतार असा आहे, तो कधी संपणारही नाही आणि तुमच्या जीवनात काही कमीसुद्धा पडू देणार नाही. म्हणून दत्तगुरूंची ही उपासना आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्हायला हवी. म्हणून पूर्ण दिवस आहे ना, जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल ना, मी पुढे जाऊन सांगेल की तुम्ही त्या दिवशी कामावर सुद्धा जाऊ नका. घरात बसून नुसतं दत्तगुरूंचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. एवढं नामस्मरण होईल ना, पूर्ण घर तेजोमय होऊन जाईल. पूर्ण दत्त तत्वांनी तुमचं घर भरून जाईल आणि एवढं आनंद स्वरूप निर्माण होईल ना, दत्तगुरू तुमच्या घरात येऊन बसतील. कोणती वाईट शक्ती तुमच्या घराच्या शेजारी सुद्धा येणार नाही. म्हणून हे दत्तगुरूंचं नामस्मरण आहे ना, आपल्याला करायचं आहे. आणि नंतर दत्तगुरूंचा फोटो घ्यायचा आहे. फोटो अथवा मूर्ती असेल तरी चालेल. ती मूर्ती बाजूला करून बघा, ती मूर्ती एका पाटावर पुजायची आहे. हळद कुंकू सर्व काही तिथे नैवेद्य ठेवायचं आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये काही गोड केलेला असेल ना, तो नैवेद्य तिथे असेल तरी चालेल. आणि नंतर बघा, आता तुम्ही म्हणाल की आपण तर आपल्या गुरूंना पूजायला हवं. नक्कीच त्यांना पूजायला हवं, पण गुरूंच्या गुरु दत्तगुरू आहेत. त्यांना जर तुम्ही पूजाल ना, तर तुमच्या जीवनामध्ये अशी शक्ती निर्माण होणार आहे. तुम्ही जे कोणतं कार्य कराल ना, त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, काही अशा शक्ती आहेत. दत्तगुरूंच्या जर नामस्मरण केलं ना, तर त्या शक्ती आपल्यामध्ये येत असतात. म्हणून हे दत्तगुरूंचं नामस्मरण आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुमचे कोणी दुसरे गुरु असतील, कोणत्या भगवंताची तुम्ही भक्ती करत असाल, तर त्यांची भेट घेऊन त्यांचं नामस्मरण करून त्यांचे दर्शन घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही भेटवस्तू दिली तरी चालेल, नाही दिली तरी गुरु कधी रागवत नाही. म्हणून आजचा दिवस आहे ना, आपल्या गुरुचा आहे. आणि गुरुचं ऐकलं तर आयुष्यभर आपल्याला भगवंताची प्राप्ती होत राहील. म्हणून गुरुचं आहे ना, नेहमी ऐकत राहावं. बघा, एक सुंदर तुम्हाला उदाहरण सांगतो. फार पूर्वी आहे ना, एका शहरामध्ये अतिशय प्रभावशाली एक महंत राहत होते. त्यांच्याकडून शिक्षण घेण्यासाठी दुरून शिष्य येत असत. एके दिवशी एका शिष्यानं महंतांना विचारलं, स्वामीजी, तुमचे गुरु कोण आहेत बरं? तुम्ही कोणत्या गुरुकडून शिकलात बरं? शिष्यांचा प्रश्न ऐकून महंत हसले आणि म्हणाले, माझ्याकडे हजारो गुरु आहेत. त्यांची नावे मोजायला बसलो तर कदाचित महिनेसुद्धा लागतील. पण तरीही मी तुम्हाला माझ्या 3 गुरूंबद्दल नक्कीच सांगेन. माझे पहिले गुरु म्हणजे माझे शिक्षक चोर होते. एक तो रस्ता चुकला आणि दूरच्या गावामध्ये पोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. सर्व दुकाने घरे बंद होती. पण शेवटी मला एक माणूस सापडला, जो भिंत फोडण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला विचारलं की मी कुठे थांबू शकतो, तर तो म्हणाला की आता मध्यरात्र आहे. यावेळी तुम्हाला कुठेही निवारा शोधणं खूप कठीण जाईल, परंतु तुम्हाला हवा असल्यास तुम्ही आजची रात्र माझ्यासोबत राहू शकता. मी चोर आहे आणि जर तुम्हाला चोरासोबत राहायला हरकत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत राहू शकता. तो इतका सुंदर माणूस होता ना की मी त्याच्यासोबत एका रात्रीऐवजी महिनाभर राहिलो. तो रोज रात्री मला सांगायचा की मी माझ्या कामाला जातो, तू आराम कर, प्रार्थना कर. तो कामावरून यायचा तेव्हा मी त्याला विचारायचो, तुला काही मिळालं का? त्यामुळं आज काही मिळालं नाही.
पण देवाची इच्छा असेल तर नक्कीच काहीतरी मिळेल, असा तो म्हणायचा. तो कधीही निराशा झाला नाही, नेहमी आनंदित राहायचा. काही दिवसांनी मी त्याचे आभार मानले आणि तुमच्या घरी परत आलो. जेव्हा मी वर्षानुवर्ष ध्यानात घालवले होते आणि काहीही घडत नव्हतं, तेव्हा अशी वेळ आली जेव्हा मी इतका हताश आणि निराश होतो. मी सराव सोडण्याचा निर्णय घेतला आणि मग अचानक मला तो चोर आठवला. मी रोज म्हणत असे की देवाची इच्छा असेल तर मला लवकरच काहीतरी मिळेल, आणि अशा प्रकारे मी नेहमी स्वतःवर एकाग्र होऊन ध्यानात मग्न राहायचो. माझा दुसरा गुरु कुत्रा होता. एक दिवस खूप उष्णतेच्या दिवशी मी कुठेतरी जात होतो. मला खूप तहान लागली होती आणि मी पाण्याच्या शोधामध्ये हिंडत होतो. इतक्यात बघा, एक जवळची एक नदी होती. त्या कुत्र्यानं पुढं जाऊन नदीत डोकावलं तेव्हा त्याला पाण्यात दुसरा कुत्रा दिसला, जो त्याची सावळी होता. त्याला पाहून कुत्रा खूप घाबरला. तो सावळीकडे भुंकला आणि मागे सरकला, पण खूप तहानलेल्याने तो पाण्यात उतरला. शेवटी घाबरून त्यानं नदीत उडी घेतली आणि उडी मारतात सावलीही नाहीशी झाली. त्या कुत्र्याचं ते धाडस पाहून मला मोठा धडा मिळाला. एखाद्याला भीती असूनही झेप घ्यावी लागते. यश त्यांनाच मिळतं ना जे भीतीचा धैर्याने सामना करतात. माझे तिसरे गुरु एक लहान मूळ आहे. मी एका गावातून जात असताना एक लहान मुलांना मेणबत्ती घेऊन जाताना दिसलं. तो जवळच्या मंदिरात मेणबत्ती पेटवणार होता. गमतीनं मी त्याला विचारलं, तू ही मेणबत्ती पेटवली आहेस का? तो म्हणाला, हो, मी पेटवला आहे. तर मी त्याला म्हणालो की मी ही मेणबत्ती विझवण्याचा एक क्षण होता आणि नंतर ही मेणबत्ती पेटवण्याचा एक क्षण होता. तो प्रकाश कुठून आला ते तुम्ही मला दाखवू शकाल का? ते मूळ हसलं आणि मेणबत्ती विझवून म्हणाला, आता तुम्ही ज्योत जाताना पाहिली आहे का? मी कुठे गेली ती तुम्हाला सांग आता. माझा अहंकार तुटला, माझं ज्ञान गेलं आणि त्या क्षणी मला माझ्या स्वतःचा मूर्खपणा जाणवला. तेव्हापासून मी कोरे ज्ञानाचे हात धुवून घेतले. शिष्य होणं म्हणजे काय? शिष्य असणं म्हणजे संपूर्ण अस्तित्वासाठी खुले असणं. प्रत्येक बाजूने शिकण्याची सदैव तयारी ठेवा. कोणाचंही बोलणं कधीही गृहीत धरू नका. थंड मनाने एकांतात बसून तो काय बोलला आणि का बोलला याचा विचार करावा. आपल्याला चुका समजून घ्या आणि आपल्या उणीवा दूर करा. आयुष्यातील प्रत्येक क्षण आहे ना, आपल्याला काही ना काही शिकण्याची संधी देतो. जीवनात शिष्य बनून नेहमी चांगल्या गोष्टी शिकत राहिलं पाहिजे. हे जीवन आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपानं गुरूंशी जोडत राहतं ना, हे आपल्याला अवलंबून असतं की आपण त्या महंतांसारखा शिष्य बनून त्या गुरुची शिकवण स्वीकारू शकतो किंवा नाही. बघा, म्हणजे आपल्या जीवनात आहे ना, आपण म्हणतो मला गुरु चांगला भेटला नाही. अरे, चांगला भेटला नाही हा विचार करू नकोस. गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून गुरूंचं तू ऐक. तुला गुरु भगवंताची भेट घालून दिल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला या गुरुपौर्णिमेचं पूर्ण विश्लेषण निरूपण ऐकायचं असेल ना, तर आपला दुसरा चॅनल आहे मी दास रामाचा. या चॅनलवर समर्थ आणि कल्याण स्वामी यांचा संवाद, यांच्या जीवनामध्ये घडलेले किस्से प्रसंग, हे सर्व विश्लेषण त्या निरूपणामध्ये आलेलं आहे. तुम्ही त्या चॅनलवर जाऊन ते निरूपण ऐकू शकता. आपण पाहत होतो नक्की शिष्य आणि गुरुचं नातं नक्की असावं कसं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, शिष्यानं नेहमी गुरुचा आदर करायला हवा. जो शिष्य गुरुचा आदर करतो ना, तोच शिष्य सर्वात श्रेष्ठ शिष्य ठरतो. म्हणजेच बघा, गुरुकुळामध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये शिकणारे भरपूर शिष्य असतात ना, भरपूर विद्यार्थी असतात.
पण एक नंबर एकाचाच येतो ना, त्या एक नंबरामध्ये आपण असावं. मग कधी कधी एक नंबरामध्ये 2-2, 3-3 सुद्धा विद्यार्थी असतात, पण आपण त्यांच्यासोबत असावं, आपण मध्ये असू नये. कारण एक नंबरामधला जो विद्यार्थी असतो ना, तोच सर्वश्रेष्ठ ठरत असतो ना. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, भरपूर अशा गोष्टी घडतात, पण सर्व आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी त्यात आपण अवगुणच केलेलं असतं असं नाही, तर काही सद्गुणासुद्धा असतात ना. म्हणून शिष्यानं गुरुशी कसं वागावं, गुरुनं शिष्याशी कसं वागावं, एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. एकदा एका शिष्यानं विनम्रतेनं आपल्या गुरुला विचारलं, गुरु, काही लोक असं म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे, तर काही म्हणतात की जीवन आहे खेळ आहे, आणि काही आयुष्याला उत्सवसुद्धा म्हणतात. त्यांच्या तो पूर्ण बरोबर आहे बरं? गुरुजींनी त्यावर शांतपणे धीराने उत्तर दिलं, ज्यांना गुरु सापडला नाही ना, त्यांच्यासाठी जीवन एक संघर्ष आहे. ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचं आयुष्य एक खेळ आहे. आणि जे लोक गुरुच्या सूचनेचं पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात ना, केवळ तेच लोक जीवनाला उत्साहाचं नाव देण्याचं धैर्य दाखवू शकतात. हे उत्तर ऐकून शिष्य पूर्ण समाधानी नव्हता. गुरुजींना याची जाणीव झाली. गुरुजी बोलू लागले, बघा, मी तुम्हाला या संदर्भात एक कथा सांगेल. जर ती तुम्ही काळजीपूर्वक ऐकली ना, तर तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकाल. एकदा गुरुकुळामध्ये 3 शिष्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींना त्यांच्याकडून काय आवश्यक आहे ना, ते सांगावं अशी विनवणी केली. गुरुजी प्रथम हळूच हसले आणि नंतर अत्यंत प्रेमळपणे बोलू लागले, मला तुमच्याकडून गुरुदक्षिणेमध्ये झाडांची सुकलेली पानांची पिशवी भरून हवी आहे. तुम्ही त्या घेऊन येऊ शकाल का बरं? ते तिघेही फार खुश झाले, कारण त्यांना वाटलं की ते आपल्या गुरूंची इच्छा सहजपणे पूर्ण करू शकतील. जंगलात सर्वत्र सुकलेली पाने विखुरलेली होती. त्यांनी उस्ता आणि एकच आवाजामध्ये गुरुजींना म्हणाले, होय गुरुजी, जशी तुमची इच्छा. म्हणून एकच जयघोष झाला. आता हे 3 शिष्य फिरत फिरत जवळच्या जंगलामध्ये पोचले होते, पण तिथे फक्त काही मुठभर सुकलेली पाने पाहिल्यावर आश्चर्यचकित झाले ना. त्यांना प्रश्न पडला की जंगलातील सुकलेली पाने कोणी उचलली असतील का बरं? त्यावेळी त्यांना एक शेतकरी दुरून येताना दिसला. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे विनंती केली, आम्हाला सुकलेली पानांची एक थैली भरून द्या. त्या शेतकऱ्यांनी त्यांची माफी मागितली. त्यानं त्याला सांगितलं की आपण त्यांना मदत करू शकत नाही, कारण त्यांना आधीच सुकलेली पानं इंधन म्हणून वापरली होती. पुढे ते तिघेही जवळच्या एका गावात काही मदत मिळेल या आशेने गेले. तिथे पोचल्यावर त्यांनी तेथील एका व्यापाऱ्याला पाहिलं आणि त्यांना सुकलेली पानांची एक झोळी देण्याची मोठ्या आशेने प्रार्थना केली. परंतु पुन्हा एकदा ते निराश झाले, कारण त्या व्यापाऱ्यानं आधीच काही पैसे घेऊन सुकलेली पाने विकली होती ना. पण त्या व्यापाऱ्यानं त्यांना मदत म्हणून एका म्हाताऱ्या आईचा पत्ता सांगितला की जी सुकलेली पाने गोळा करत होती, पण नशिबाने सुद्धा त्यांना साथ दिली नाही, कारण ती म्हातारी आई सुकलेली पाने वेगळे करून वेगवेगळ्या प्रकारची औषधं बनवत होती. आता निराश होऊन तिघेही रिकाम्या हाताने गुरुकुळाकडे परत आले. गुरूंनी त्यांना पाहून प्रेमाने विचारलं, मुलांनो, गुरुदक्षिणा आणली का माझी? तिघांनीही डोके टेकले. गुरुजींनी पुन्हा एकदा विचारलं. तेव्हा शिष्यांपैकी एक जण म्हणू लागला, गुरुदेव, आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. आम्हाला वाटलं की जंगलात सुकलेली पाने सर्वत्र आहेत, ते विखुरलेली असतील, परंतु लोक त्यांचा देखील कसा वापर करतात ना, हे आश्चर्यकारक आहे. मग गुरुजी हसत मुख पूर्वीप्रमाणे म्हणाले,
तुम्ही निराश का आहात? आनंदी राहा आणि लक्षात ठेवा, सुकलेली पानेसुद्धा व्यर्थ जात नाही, त्यांचे बरेच उपयोग आहेत. याचीच मला गुरुदक्षिणा द्या. 3 शिष्यांनी गुरुजींना अभिवादन केलं आणि आनंदाने आपापल्या घरी गेले. गुरुजींची ही कथा मनापासून ऐकत असलेला एक शिष्य अचानक मोठ्या उत्साहानं म्हणाला, गुरुजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे ना, ते मला आता चांगलं ठाऊक झालं. जेव्हा सर्वत्र विखुरलेलं सुकलेलं पाने देखील निष्फळ किंवा निरुपयोगी नसतात ना, तर मग आपण कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीला लहान किंवा तुच्छ कसं म्हणू शकतो बरं? मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि सुईपासून तलवारीपर्यंत या सर्वांचं स्वतःचं असं वेगवेगळं महत्त्व आहे. गुरुजी त्यावर लगेच म्हटले, होय शिष्य, मला असं म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा आपण कोणास भेटू तेव्हा आपण त्याला योग्य मान देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून एकमेकांमधील आपुलकी, सद्भावना, सहानुभूती आणि सहिष्णुता वाढेल आणि आपलं जीवन संघर्षापेक्षा उत्सववर्धक असू दे. दुसरं म्हणजे जर जीवनाचा खेळ म्हणून विचार केला तर आपण एक निर्बंध, निरोगी आणि शांत स्पर्धेमध्ये भाग घेत आपलं कार्यप्रदर्शन आणि आपले यश उंचीच्या शिखरावर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले तर चांगलं होईल. आता शिष्य पूर्णपणे समाधानी होता. त्याला त्याच्या प्रश्नांचं उत्तर भेटलं होतं ना. म्हणजे पहा, थोडक्यात सांगायचं झालं ना, जर शिष्याच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ना, त्याने गुरुला सांगायला हवं. गुरुचं आणि शिष्याचं नातं आहे ना, अतिशय मित्रत्वाचं हवं. ज्या काही गोष्टी अडल्या त्या गुरूंना समाधान करून शिष्यानं त्याचं समाधान पूर्ण स्वीकारायला हवं. हिचं गुरु शिष्याचं नातं आहे ना. आजकाल आपण या कलियुगामध्ये पाहतो, गुरुचं अतिशय वाईट असेल, गुरुचं स्थानी नीट बसत नसेल तर शिष्य चांगला होईल का बरं? गुरुचं भोंदू असेल ना तर शिष्यसुद्धा भोंदूच होईल ना. म्हणून अगोदर गुरु नीट शोधा, शिष्य व्यवस्थित चांगले होतील. म्हणून तुम्हाला दत्त गुरूंसारखा गुरु लाभेल ना, तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या दत्त गुरुपौर्णिमे दिवशी आहे ना, दत्तगुरूंचं नामस्मरण पूर्णतः चालू ठेवा. या हप्त्यामध्ये चांगली बातमी आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच चांगली बातमी येईल आणि त्या बातमीचा आहे ना, तुमच्या पूर्ण जीवनावर परिणाम होणार आहे. म्हणून दत्तगुरूंची भक्ती करा. दत्तगुरूंशिवाय या जीवनात काही नाही. आत्तापर्यंत तुम्ही या हप्त्यामध्ये मांसाहार केला आहे की नाही माहीत नाही, पण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आहे ना, आणि गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. बघा, पण 2 अगरबत्ती होईपर्यंत आपण दत्तगुरूंच्या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीसुद्धा या 2 अगरबत्ती पूर्ण होईपर्यंत ते नामस्मरण करायचं आहे. बघा, हे नामस्मरण जेव्हा तुम्ही कराल ना, एखाद्या आजारी व्यक्तीने हे नामस्मरण केलं ना, तर तो अर्धा बरा होईल. कारण जेव्हा हे नामस्मरण तुमच्या घरामध्ये होईल ना, तात्काळ तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. म्हणून तुम्ही फक्त हे नामस्मरण करा आणि संकल्प ठेवा की या गोष्टींपासून मला मुक्त करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. फक्त विश्वास ठेवून दत्तगुरूंचं हे नामस्मरण करा. दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये लीन व्हा. तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.